युद्धविरामामध्ये लेबनॉनचा समावेश नव्हता, आम्ही तसा शब्द कधीच दिला नाही, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। अमेरिकेच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लेबनॉनवर इस्रायलने हल्ले केल्यामुळे इराणने संतापून पुन्हा एकदा समुद्रधुनी होर्मुझची बंद केलेली आहे आणि आता या संदर्भात अमेरिकेकडून पुन्हा स्पष्टीकरण देण्यात आले। युद्धविरामामध्ये लेबनॉनचा समावेश नव्हता, आम्ही तसा शब्द कधीच दिला नाही, असं अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता या भूमिकेमुळे पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे। तर अमेरिकेने युद्धविरामाची घोषणा केलेली होती आणि त्यानंतर हे युद्ध संपल्यामुळे संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास टाकलेला होता। मात्र लेबनॉनवर इस्रायलने हल्ले चढवले, यामध्ये 200 जणांचा मृत्यू झाला। या संपूर्ण प्रकरणानंतर पुन्हा एकदा इराणने आक्रमक पवित्रा घेत होर्मुझची समुद्रधुनी बंद केलेली आहे आणि नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीमुळे अनेक जहाजे अडकलेली होती, मात्र आता युद्धविरामानंतर पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत होईल असं असतानाच इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केले आणि पुन्हा एकदा इराणने आक्रमक पवित्रा घेत ही समुद्रधुनी बंद केलेली आहे। दरम्यान या संदर्भात अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। लेबनॉन संदर्भात आम्ही शब्द दिला नव्हता, त्यामुळे हे हल्ले सुरूच राहतील असं अप्रत्यक्षपणे त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा वादाचा भडका उडेल आणि युद्धाचा भडका उडेल अशी शक्यता वर्तवली जाते।